हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परत एकदा आम्ही तुमच्यामध्ये आहोत आणि अतिशय आम्हाला आनंद वाटतो की प्रत्येक संध्याकाळची अगदी सुरुवात खूप छान होत आहे आणि खूप सारे आम्हाला कॉल येत आहेत आणि आम्ही आनंदित आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत की तुम्ही वचनाद्वारे तृप्त केले जात आहात. प्रभूचे आम्ही उपकार मानतो. तर यावेळेस परत एकदा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये चला आज आपण थोडा वेळ 10-15 मिनटं फक्त आपण एकत्रित येणार आहोत आणि प्रभूच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. थँक्यू जीसस. तर यावेळेस 1 योहान 5वा अध्याय आणि 4थं वचन. जरी आपल्या घरात आहोत कारण आपण आपलं बायबल उघडूया. कारण नेहमी एक लक्षात घ्यायचं की जरी कोणी माझ्याकडे पाहत नाही, देव माझ्याकडे पाहतो. ज्या लोकांना हे गणित कळालं आहे ना, कुणी मला पाहत नाही, देव मला पाहतो, ते लोक आशीर्वादित आहेत. आमेन. कारण खूपदा बाहेर चर्चमध्ये, गर्दीमध्ये, लोकांमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण लोकांसमोर करतो. पण मला सांगू द्या की जेव्हा तुम्हाला कोणी पाहत नाही, जेव्हा तुम्हाला कोणी बघत नाही, तेव्हा एक कॅमेरा आपल्यावरती नेहमी ऑन असतो आणि तो प्रभू येशूचा. आमेन. आणि म्हणून कोणी जेव्हा बघत नाही, जेव्हा कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही, तेव्हा स्वतःशी आणि देवाशी नक्की प्रामाणिक राहा. त्याच्यामध्ये फार आशीर्वाद आहेत. कारण आम्ही आमच्या ह्या सगळ्या जीवनामध्ये जसं आम्ही प्रभूमध्ये आलो, जेव्हा आम्ही प्रभूला ओळखलं, आमचं तारण झालं, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात, घरात, कुटुंबात आला, तेव्हापासून त्या आस्थादायक आम्ही आमच्या जीवनामध्ये ही स्वतःला गाठ बांधली आहे. कुणी बघो, कुणी नाही बघो, कुणी काही म्हणो, कुणी काही बोलो, देव आपल्याविषयी काय बोलतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देव आपल्याविषयी काय विचार करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच लोक आज जगासाठी, लोक मला काय म्हणतील, जग मला काय म्हणेल, मित्रमंडळी मला काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते इतके निराश होतात, इतके स्वतःला हताश करून घेतात की त्यांना वरती यायला जमत नाही. पण आज मला सांगू द्या की लोकांकडे, लोकांच्या शब्दांकडे कान देऊ नका, देवाच्या वचनाकडे कान देऊया. तर यावेळेस जसं बायबलमध्ये लिहिलं आहे, जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. तर जेव्हा केव्हा आपल्याला भीती वाटेल, एकटं वाटेल, निराश वाटेल, दुःख वाटेल, मी तुम्हाला सांगेल नेहमी देवाच्या वचनाचं मनन करायचं. प्रभूच्या वचनात काय लिहिलं ते बघायचं. प्रभू काय म्हणाला आहे की जे जगात आहे त्यापेक्षा जे तुझ्यात आहे ते सामर्थ्यवान आहे. जगामध्ये काय आहे? चिंता आहे, काळजी आहे, टेन्शन आहे, ओझं आहे, बर्डन आहे, उद्याची चिंता, उद्याची काळजी, लेकरांची काळजी, पतीची काळजी, याची काळजी, त्याची काळजी. मी तुम्हाला सांगेल, बरं चला चिंता करूया. चिंता करून काय होतं आहे का? निराश होऊन काय होत असेल तर नक्की निराश व्हा, चिंता करा, नक्की रडा, पण त्याच्यातून निष्पन्न काही होणार नाही. चिंतेने, काळजीने तुमच्या तब्येतीवरती नक्की परिणाम होईल. हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, डायबिटीज, ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? आज जगामध्ये आजार, नवीन नवीन आजार का येत आहेत? त्याचं एकच कारण आहे की आपण चिंता करतो आहे, आपण काळजी करतो आहे, आपण जग आणि जगातल्या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष देतो आहे. पण जेव्हा आपण सगळं हे सोडून, बायबलमध्ये काय लिहिलं आहे की तू तुझी सर्व चिंता, तू तुझी सर्व काळजी माझ्यावर टाक, कारण मी तुझी काळजी घेतो, मी तुझी काळजी घेणारा परमेश्वर आहे. अरे आपला जर स्वर्गीय बाप आपल्याबरोबर आहे तर मग कशाला चिंता करायची? कशाला उद्याविषयी आज चिंता करत बसायचं? अरे बाबा माझी लेकरं शिकतील का? अरे बाबा माझं लेकरं पुढं शिकेल का? पुढं त्याला नोकरी लागेल का? अरे माझ्या मुलीचं लग्न होईल का? अरे माझ्या घरातला माझ्या पती कधी बदलेल का? त्याची दारू कधी सुटेल का? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येशू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात देऊन टाका, कारण तो एकदम चांगल्या रीतीने, एकदम सुंदर रीतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. कारण आपल्या जीवनाची खऱ्या रीतीने घडी बसवणारा तो आहे. पण आपण सध्या काय केलं, कित्येक लोक
प्रभू म्हणतो की आधी मला पुढे ठेव आणि मग तू सगळ्या गोष्टी कर. पण आपण काय करतो, परिस्थिती सगळी चिंता आपण पुढे ठेवतो आणि मग स्वतःच्या अडचणी सोडवत बसतो आणि प्रभूकडचे वचन प्रभू काय म्हणतो किंवा त्याचं वचन काय म्हणतो याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे निराशा येते. तर नेहमी लक्षात घ्यायचं की जो जगात आहे त्यापेक्षा माझ्यात आहे तो सामर्थ्यवान आहे. तर बायबलमध्ये 1 योहान 5:4 वचन काय म्हणतं, वाचूया. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते. आमेन. आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. पुढे, येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साधं सोपं गणित आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती जो विश्वास ठेवतो तो जगाला जिंकणारा आहे. आमेन. तुम्हाला जगात जिंकायचं आहे. Yes. परिस्थितीवरती मात करायचं आहे. Yes. आजारावरती मात करायचं आहे. प्रत्येक अडचणीवरती मात करायचं आहे. तर बायबलमध्ये लिहिलं आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो तो जगाला जिंकतो. जगाला जिंकलंय त्यांनी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जगामधले कुठल्याही परिस्थितीवरती आज तुमचा जय आहे. कारण का, तुमच्या जीवनात येशू आलाय आणि ज्याच्या जीवनात येशू आलाय त्याला खऱ्या रीतीने जगण्याची आशा मिळाली. कित्येक लोक म्हणतात माझ्याकडे भरपूर पैसा असेल ना मी जगाला जिंकल्यासारखं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जगातला पैसा, जगातली कुठलीही जगातली जी गोष्ट आहे ती तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. पण आज जर तुमच्या जीवनामध्ये येशू आला असेल तर प्रत्येक गोष्टीवरती विजय तुम्ही मिळवणार. आमेन. प्रत्येक गोष्टीवरती, मग काही असो. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे, पुढं जर तुम्ही वाचलं लूक 10 अध्याय आणि 19 वचन वाचा बरं. लूक 10:19. पहा, मी तुम्हा साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू किती आपल्यावरती प्रेम करतो पहा ना, किती त्याचं प्रेम आहे आपल्यावरती. त्यांनी इतकं आपल्यावरती त्यांनी प्रेम केलं की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊन टाकलाय. काय राखून ठेवलंच नाही. आणि देऊन टाकलं तर टाकलंय, पण प्रभूने आज अधिकार सुद्धा दिलाय. आज प्रभू म्हणतो, माझ्या लेकरा तू भिवू नकोस, तू घाबरू नको, मी तुला अधिकार दिलाय. पहा, जर लूक 10:19 म्हणतं, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू म्हणतो, प्रत्येक शक्तीवर, प्रत्येक दुरात्म्यावर, प्रत्येक करणीवर, प्रत्येक करणी बाधा. तुम्ही म्हणत असाल नाही माझ्यावरती कोणीतरी केलंय, मला करणी केली आहे, हो मला असं होतंय, अमावस्याला पौर्णिमेला मला त्रास होतोय. आजपासून घाबरायचं नाही. आमेन. बायबलमध्ये लिहिलंय, मी तुला प्रत्येक शक्तीवरती अधिकार दिलाय. मग ती करणी असो, नाही तर जादूटोणा असो, नाही तर कॅन्सर असो, नाही तर TB असो, काही असो, प्रभूंनी आपल्याला अधिकार दिलाय. सरळ म्हणायचं, प्रभू येशूच्या नावात सैताना माझ्या घरातून निघून जा, माझ्या परिवारातून निघून जा. जर सैतान तुम्हाला डिस्टर्ब करतोय, घरात भांडणं लावतोय, घरामध्ये अशांती लावत आहे. कित्येक लोक आमच्याकडे येतात आणि कित्येक लोक जे मोठे मोठे बंगले आहेत, मोठ्या घरांमध्ये राहतात, पण ते म्हणतात आम्हाला भीती वाटते, ह्या घरात आम्हाला खूप भीती वाटते, असं वाटतं घरात नको राहायला. एक छोटीशी मी टेस्टमनी सांगेल. ज्या ठिकाणामध्ये आमचं चर्च आहे, सोनई या ठिकाणात, त्या ठिकाणामध्ये एक बाबा, एक मराठी कुटुंबातनं ज्यांना येशू माहीत नव्हता, ते आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की पास्टर, मी मेहनतीने मी पूर्णपणे कित्येक वर्ष मी मेहनत करून एक चांगला बंगला बांधला आणि मी त्या बंगल्यात राहायला गेलो. पण जेव्हापासून मी त्या बंगल्यात राहायला गेलो, सैतान मला तिथे त्रास द्यायला लागला. प्रेज द लॉर्ड. आणि आता तो व्यक्ती म्हणते, ते बाबा आम्हाला सांगत होते की मी एका देवलाशीकडे गेलो, जे बघतात बाबा लोक, त्याच्याकडे गेलो. तर त्या बाबाने त्याला एक पर्याय सांगितला की एक काम कर, तुझा बंगला जो आहे तो तोडून टाक. पहा, मेहनत करून, कष्ट करून, पै जमून बिचाराने कसा बसा तो बंगला उभा केलेला. आज सैतान बघा कसा नाश करणारा आहे, सगळं विध्वंस करणारा आहे. त्या बाबाने सांगितलं की तू तो बंगला पाडून टाक आणि त्या बंगल्यासमोर एक झोपडी बांध.
आणि झोपडीत राहा म्हणजे तुला आराम पडेल. आणि लोक पहा किती हे काही करायला तयार असतात. त्या बाबाने तो बंगला तोडला, तो झोपडीत राहायला गेला आणि झोपडीत राहायला गेल्यावर त्याला वाटलं आता तर मला बरं वाटेल. आणि ज्यावेळेस त्या झोपडीत राहील समोर बंगलाचे तुकडे पडलेत, पूर्णपणे उद्ध्वस्त करून तो झोपडीत राहायला गेला. आणि तिथे गेल्यानंतर परत तोच त्रास त्याला. आणि मग त्याला कोणीतरी सांगितलं की बाबा तू आता सगळं केलंय, बाबा केला सगळं, देवलाशी केलं सगळं केलं, पण तुला कुठे आराम मिळालाय का? तर तो म्हणे नाही ना, आज लाखो रुपयाचा बंगला तोडून बसलोय पण कुठे काय मला बरं वाटत नाही. मग शेवटी त्या बाबाला सांगितलं की तू विनियार्ड ब्लेसेड चर्चमध्ये तू जा, तिथे पास्टर आहे तुझ्यासाठी प्रार्थना करतील, तू प्रभू येशूवरती विश्वास ठेव आणि देव तुला नक्की मोकळं करेल. आणि तो व्यक्ती चर्चला आला. आणि मी तुम्हाला सांगेल, ज्या वेळेस प्रभू येशूच्या नावात त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली गेली, आज संपूर्णपणे त्याच्या घरातून, त्याच्या कुटुंबातून, त्याच्या जीवनातून सगळी सैतानाची शक्ती निघून गेलेली आहे. तो पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता मला सांगा, हे मोकळं कोणी केलं आहे? येशूने. आमेन. तो जगात सगळीकडे फिरला पण त्याला कुठंही त्याच्या जीवाला आराम मिळाला नाही. पण जेव्हा तो येशूकडे आला, तो म्हणतो की आज मी अगदी बरा झालोय. म्हटलं बाबा, आता बाबा म्हणाले जिथं बंगला पाडलाय ना, आता येशूच्या नावात तिथं परत बांधणार. आमेन. आणि त्याच घरात मी परत राहायला जाणार, कारण मला आता तो भरोसा मिळालाय, मला तो आता कॉन्फिडन्स मिळालाय की जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. येस. तर मला सांगू द्या माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, घाबरू नका, घर सोडू नका. आज तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये येशू राहायला तयार आहे. आपल्या घरात प्रभूला घ्या, आपल्या कुटुंबात प्रभूला घ्या, कारण प्रभूने वचन दिलंय की मी तुला प्रत्येक शक्तीवरती अधिकार दिलाय. अरे विंचवावर चालायचा अधिकार, सापावर चालण्याचा अधिकार. प्रभू म्हणतो कुठली शक्ती तुला बाधणार नाही, कुठलीच करणी, कुठला जादू तुला ओव्हरटेक करणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये सामर्थ्यवान देव राहत आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणा, जगामध्ये आहे, जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यात जो आहे तो सामर्थ्यवान आहे, तो सामर्थ्यवान मी आहे. भिणार नाही, मी भिणार नाही, मी घाबरणार नाही, मी घाबरणार नाही. तर आजपासून घाबरू नका, भिवू नका. पूर्णपणे तुमचा विश्वास प्रभू येशूवरती ठेवा आणि चिंता मुळीच करू नका. जर तुमच्या जीवनात येशू आलाय ना, तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य ब्राईट आहे. आमेन. आशीर्वादित आहे. कारण आपण आपलं जीवन जे आहे ते साध्यासुध्या व्यक्तीच्या हातात नाही दिलेलं. आपलं जीवन आपण येशूच्या हातात दिलं आहे. आणि ज्यांनी आपलं जीवन येशूच्या हातात दिलं आहे ना, तो कदापि निराश होणार नाही, तो कदापि दुःखी होणार नाही. तर आजपासून आपण प्रभूवरती विश्वास ठेवूया आणि त्याच्या मागे चालूया आणि आपली सगळी चिंता, सगळी काळजी त्याच्यावर टाका. तो तुम्हाला आनंदाने भरेल. कारण बायबलमध्ये काय लिहिलंय? जग देत आहे ती शांती मी तुला देणार नाही, तर मी माझी शांती तुला देईल. आमेन. जगामध्ये शांती शोधूच नका. त्याची शांती ना सर्व कल्पने पलीकडे, सगळ्या विचारांच्या पलीकडे आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो ना, तुमच्या विचारांमध्ये कधी आलं नाही, तुमच्या कल्पना तुम्ही कधी केली नाही, अशी मोठमोठ्या गोष्टी देव तुमच्या घरामध्ये करेल. आमेन. तुमच्या मुलांच्या जीवनात करेल, तुमच्या जीवनामध्ये करेल. विश्वास ठेवून तर पहा, येशू किती चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. कारण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रभूकडे बघूया. देवबाप्पा, आज आम्ही जे वचन ऐकलंय, प्रभू येशूच्या नामात 30 पट, 60 पट, 100 पट प्रत्येकांच्या जीवनात कार्य करू दे. जर पहिल्यांदा हे वचन ऐकत आहात, आपलं हृदय आपण येशूला देऊया. कृपा करून माझ्या मागे बोलूया, प्रभू येशू, प्रभू येशू, मी माझं जीवन, माझा परिवार, माझं घर मी तुझ्या हातात देत आहे. मी तुझ्या हातात प्रभू येशू, माझ्या जीवनात ये, माझ्या कुटुंबामध्ये आजपासून तूच माझा तारणहारा देव आहे. प्रभू येशू, आजपासून मी घाबरणार नाही, मी भिणार नाही. प्रत्येक शक्तीवरती तू मला अधिकार दिलाय. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजपासून प्रभू येशू तुमच्या जीवनात आलाय, घरात आलाय, कुटुंबात आलाय. आनंदित व्हा. परत एकदा आपली भेट उद्या संध्याकाळी 8:30 वाजता. गॉड ब्लेस यू. थँक्यू.